हॅलो, माझ्या टेक चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नेटवर्किंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे थोडक्यामध्ये आणि मराठीमध्ये पाहणार आहोत. हे खास ज्यांचं 10वी मराठी मीडियम होतं त्यांच्यासाठी आहे. नेटवर्क आणि नेटवर्कचे टाईप्स म्हणजे काय? तर नेट आणि वर्क या दोघांचा अर्थ असा आहे की नेट आहे, त्याच्यामध्ये जाळं आहे. तर जाळं कशाचं आहे? 2 वेगवेगळ्या नोड्सचं जाळं आहे. इथे फिगरमध्ये तुम्ही पाहू शकाल किती नोड्स आहेत, ए, बी, सी आणि डी. 4 नोड्स आहेत. या नोड्सलाच आपण वर्कस्टेशन पण म्हणू शकतो किंवा कम्प्युटर पण म्हणू शकतो. जसं भिंतीवर कोळ्याचं जाळं असतं आणि स्पायडरमॅन सगळ्यांना माहिती आहे की एका ठिकाणून तो दुसऱ्या ठिकाणी इझिली जाऊ शकतो. तसंच हे जे कम्प्युटरचं एक जाळं आहे आणि ह्या जाळ्यामध्ये 4 कम्प्युटर एकमेकांना जोडलेले आहेत किंवा 4 नोड्स एकमेकांना जोडलेले आहेत. ते एकमेकांना काही शेअर करतात गोष्टी, जसं की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. जर कम्प्युटर असेल तर त्याला नेटवर्क म्हणतात. ह्याच्यामध्ये हे जे एकमेकांना शेअर करण्याची जी प्रोसेस आहे ती लिंक आहे आणि लिंक ही कशाने तरी जोडलेली असते. मे बी त्याला मीडिया असं म्हणतात, ट्रान्समिशन मीडिया. आणि ही जी लिंक असते, ट्रान्समिशन मीडिया जो असतो तो बाउंडेड असतो किंवा अनबाउंडेड असतो. आणि ह्या आहेत नोड्स. म्हणजे हे थोडक्यामध्ये झालं, हे एक नेटवर्क आहे. असेच अनेक प्रकारचे नेटवर्क असू शकतात आणि एका नेटवर्कमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त नोड्स असू शकतात. म्हणजेच आपण नेटवर्कची डेफिनेशन काय म्हणतो की व्हेन 2 or more than 2 nodes they are interconnected with each other and they share common services and resources. म्हणजेच कॉमन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ते शेअर करू शकतात. तर ही झाली थोडक्यामध्ये नेटवर्कची फिगर. आता टाईप्स ऑफ नेटवर्क आपण 11वीमध्ये पण शिकलेलो आहोत, टाईप्स ऑफ नेटवर्क. आणि आता हेच आपण परत 12वीमध्ये परत एकदा रिपीट करणार आहोत. तर टाईप्स ऑफ नेटवर्कमध्ये 3 प्रकारचे नेटवर्क आहेत. बेसिकली लॅन, मॅन आणि वॅन. तर लॅन याचा अर्थ लोकल एरिया नेटवर्क, मॅन याचा अर्थ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. याही प्रकारचे काही वेगवेगळे टाईप्स ऑफ नेटवर्कमध्ये येऊ शकतात, पण आपण फक्त बेसिक बघतोय सध्या. आता दुसरा, या तिघांमध्ये जे डिफरन्शियल पॉईंट्स आहेत हे कसे आहेत? तर दुसरा जो पॉईंट आहे तो डिस्टन्स कव्हर्ड इज विदिन 10 किलोमीटर. जे लॅन असतं याच्यामध्ये हे शॉर्ट नेटवर्क आहे, छोटंसं नेटवर्क आहे आणि लिमिटेड डिस्टन्स याच्यामध्ये असतं. जर लिमिटेड डिस्टन्स असेल तर तुम्ही लॅन वापरू शकता. जर मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन म्हणजेच मोठी एक सिटी, मे बी ती मुंबई, दिल्ली याच्यासारखी पण असू शकते किंवा एक छोटी टाउन किंवा सिटी असू शकतं किंवा एक साधारणपणे 60 ते 70 किलोमीटरपर्यंत डिस्टन्स जे आहे ते त्याच्यामध्ये कव्हर होते. आणि वॅन म्हणजे वर्ल्ड वाईड एरिया नेटवर्क. याच्यामध्ये काय होतं की पूर्ण वर्ल्ड वाईड हे आहे, पूर्ण जगभर दिसू शकतं हे जे नेटवर्क आहे ते. म्हणजे 2 कंट्रीजमधलं पण असू शकतं किंवा एका बिग कंट्रीमधलं पण असू शकतं. आता तिसरा जो पॉईंट आहे लॅनचा की कनेक्टिंग मीडिया. याचा कनेक्टिंग मीडिया काय असतो? जर लॅन असेल आपल्याकडे तर 2 नोड्स किंवा 2 कम्प्युटर्स हे लॅनमध्ये कसे काय जोडले जातात? तर मेनली त्याच्यामध्ये केबल असतात, म्हणजेच वायर. एकमेकांना वायरनी जोडलेले असतात, केबलनी जोडलेले असतात. जर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असेल तर त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह टॉवर पण असू शकतो. हल्ली आपण आपल्या आसपास खूप टॉवर्स बघतोय आणि त्याच्यावर एक ढोलासारखं काही चिन्ह जे दिसतं त्याला आपण रिपीटर असं म्हणतो, ते आहे. तर केबल आणि मायक्रोवेव्ह टॉवर या दोघांच्या साह्याने आपल्याला मॅन क्रिएट करतात. आणि जर वर्ल्ड वाईड जर नेटवर्क असेल, वाईड एरिया नेटवर्क, तर मायक्रोवेव्ह टॉवर तर आपल्याला करावंच लागेल, केबलही करावी लागेल आणि त्याचप्रमाणे कनेक्टिंग मीडिया म्हणून सॅटेलाईट हा एक मुख्य इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात लहान नेटवर्क कोणतं आहे? तर लॅन. थोडंसं लॅनपेक्षा मोठं आणि वॅनपेक्षा छोटं असं कोणतं नेटवर्क आहे? मॅन. आणि सगळ्यात मोठं नेटवर्क जे आहे ते वॅन आहे. आता लॅनचा एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो? तर कॉलेजमधली कम्प्युटर लॅब असू शकते
किंवा एखाद्या छोट्या ऑफिसमधली छोटं ऑफिसमध्ये जे नेटवर्क आहे किंवा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये जे नेटवर्क आहे ते. त्यानंतर मॅनचं एक्झाम्पल केबल टी व्ही किंवा पेजर सिस्टीम असू शकतं आणि वॅनचं एक्झाम्पल रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम किंवा मोबाईल सेलफोन सिस्टीम. हे कसं आहे, वर्ल्ड वाईड आहे, त्याच्यामुळे हे एक वॅनचं एक्झाम्पल असतं. आता दुसरा जे पार्ट आहे आपला छोटासा, की तो आहे नेटवर्कचा टोपोलॉजीचा. हे नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय? सगळ्यांनाच आत्ताच मी एक्सप्लेन केलं की नेटवर्क म्हणजे काय, की जेव्हा दोन किंवा मोर दॅन 2 नोड्स दे आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर अँड दे शेअर कॉमन रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस. whereas common resources and services mean nothing but hardware and software. तर त्याला आपण नेटवर्क म्हणतो. मग नेटवर्कची टोपोलॉजी म्हणजे काय? द वे इन विच नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स आर कनेक्टेड. म्हणजेच काय, कम्प्युटरचे नेटवर्क्स कोणते आहेत? लॅन, मॅन, वॅन. हे कशा पद्धतीने कनेक्ट झालेले आहेत एकमेकांशी? जरी लॅनमध्ये असतील तरी त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे ते कनेक्ट झालेले आहेत? किंवा नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की अरेंजमेंट ऑफ नोड्स, केबल्स, कनेक्टिव्हिटी डिव्हायसेस दॅट मेकअप द नेटवर्क. म्हणजे नोड्स कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं केबलिंग केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वायर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे केबल्स असतात, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी डिव्हायसेस तयार केलेले आहेत किंवा आपल्याला हवे आहेत किंवा आपण त्याच्यामध्ये यूज करतो आहोत, त्याच्यानुसार ते नेटवर्क ठरवलं जातं. म्हणजेच लॅन असेल किंवा मॅन असेल किंवा वॅन असेल, पण ते कोणत्या प्रकारचं नेटवर्क टोपोलॉजी आपण यूज करतो आहोत तर ते आपण सांगू शकतो, ते पाहू शकतो. 2 मुख्य कॅटेगरीज आहेत टोपोलॉजीच्या. एक आहे फिजिकल टोपोलॉजी आणि दुसरी आहे लॉजिकल टोपोलॉजी. आता सगळ्यात पहिल्यांदा जे नेटवर्कच्या टोपोलॉजीज मेनली आपण खूप प्रकारच्या वेगवेगळ्या टोपोलॉजीज आहेत. आपण आज फक्त बेसिक टोपोलॉजीज बघणार आहोत. या आहेत स्टार टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी आणि बर्स्ट टोपोलॉजी. तर स्टार टोपोलॉजीमध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर्स अरेंज असतात आणि एक सेंट्रल कम्प्युटर असतो किंवा हब असतं. आपण त्याला हब पण म्हणू शकतो किंवा ते एक सेंट्रल कम्प्युटर जो मेन, त्याला आपण सर्व्हर पण म्हणू शकतो. काय होतं की जेव्हा हे एक नेटवर्क आहे आणि नेटवर्कमध्ये 4 नोड्स आपल्याला आत्ता दिसतात, मे बी 5वी कितीही त्या असू शकतात. तर जेव्हा ए कम्प्युटरला बी कम्प्युटरशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा कम्युनिकेट करायचं असेल, काही मेसेज पाठवायचा असेल, तर कंपल्सरी त्याला आधी या हबकडे जावं लागतं किंवा सर्व्हरकडे मेसेज पाठवावा लागतो आणि त्याच्यानंतर सर्व्हरकडून तो बी कम्प्युटरला मेसेज पाठवू शकतो. डायरेक्टली कोणताही कम्प्युटर नेटवर्कमधला इतर कोणत्याही दुसऱ्या कम्प्युटरला डायरेक्ट मेसेज पाठवू शकत नाही. कंपल्सरी तो सर्व्हर थ्रूच जावा लागतो. स्टार टोपोलॉजीमध्ये जर तुम्हाला एखादी नवीन नोड ॲड करायची असेल, समजा मला इथे ई नावाची एक नोड ॲड करायची आहे, तर ते इझी आहे. पटकन तिला सर्व्हरला जोडा आणि तुम्ही नोड ॲड करू शकता. जर एखादी नोड तुम्हाला डिलीट करायची असेल, फॉर एक्झाम्पल मला ही एक नोड डिलीट करून टाकायची, नकोच आहे मला नेटवर्कमध्ये, काही नाही, फक्त तिचं कनेक्शन सर्व्हरच्या बरोबर काढून टाका, तुम्हाला ती नोड डिलीट झालेली. म्हणजेच काय की ॲडिशन ऑफ नोड्स किंवा डिलिशन ऑफ नोड इज व्हेरी इझी इन स्टार टोपोलॉजी. कधी कधी काय करतो की हे जे सर्व्हर असतो हा मेन कम्प्युटर असतो आणि हा स्वतःचं पूर्णपणे 100% जे वैचारिक काम असतं ते सर्व्हर करतो आणि ह्या ज्या नोड्स असतात त्या डंप नोड असतात. म्हणजेच त्या फक्त इनपुट आणि आउटपुट पर्पजसाठी सुद्धा वापरल्या जातात. कधी कधी सर्व्हर 50%, नोड्स 50% किंवा 70%, 30% असेही कामं वाटप केलं जातं. म्हणजेच काय की सर्व्हर हा मेन कम्प्युटर असतो, त्याच्या परवानगीशिवाय कोणतीही नोड कोणालाही इतर कनेक्ट होऊ शकत नाही किंवा मेसेज पाठवू शकत नाही. ॲड करू शकतो आणि डिलीट करू शकतो. पण जर का समजा बी ही नोड आहे आणि अचानक ती फेल झाली, ती चालत नाही आहे, काम करत नाही आहे, मग अशा वेळेस इतर पूर्ण जे नेटवर्क असतं, हे जे नेटवर्क असतं याच्यावर बाकी काहीही फरक पडत नाही, त्याचं काम सुरळीत चालू शकतं. म्हणजेच काय की कोणतीही एक नोड जर बिघडली, वर्कस्टेशन बिघडलं, तर रेस्ट ऑफ द नेटवर्कवर काहीही कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ शकत नाही. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे.
आता दुसरी जी टोपोलॉजी आहे ती रिंग टोपोलॉजी आहे. रिंग टोपोलॉजीमध्ये हे जे फिगरमध्ये बघा ABCDE 5 कम्प्युटर्स आहेत आणि हे 5ही कम्प्युटर्स हे कसे एकमेकांना जोडलेले आहेत, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली. कसं काय, तर ए नोड बीला आणि ईला दोघांना जोडलेली आहे. ए नोडला मेसेज पाठवू शकते डायरेक्टली आणि ए नोड बी नोडला डायरेक्टली मेसेज पाठवू शकते. पण जर मला असं वाटलं की ए नोडनी या इथे डी नोडला मेसेज पाठवायचा आहे तर ती कसा पाठवेल, डायरेक्ट पाठवू शकेल का, तर नाही, डायरेक्ट कम्युनिकेशन इज नॉट पॉसिबल. कंपल्सरी ही जी रिंग आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मेसेज जाईल, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी मेसेज जाईल आणि नंतरच तो डी कडे पास होईल. म्हणजेच काय की 5 इथे नोड्स आहेत म्हणून ठीक आहे, पण जर इथे 10 नोड्स असत्या तर किंचित मेसेज पासिंगला थोडासा वेळ लागतो. जितक्या नोड्स जास्त तितका टाईम, त्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो जास्त लागतो आणि नोड्स कमी, लागणारा वेळ कमी मेसेज पासिंगसाठी. पण जर एखादी नोड मला याच्यामध्ये ॲड करायची आहे, समजा मला इथे F नोड ॲड करायची आहे, तर ते सुद्धा इझीच आहे, कारण F नोड फक्त ईला जोडायची आणि मागे डीला जोडायची, बाकी इतर नेटवर्कला काही काम आपलं काही नाही आहे. जर एखादी नोड डिलीट करायची आपल्याला, फॉर एक्झाम्पल सी नोड डिलीट करायची, तर काय करायचं, बी नोड ही डायरेक्टली डी नोडला जोडायची, सी नोड आपोआप डिलीट होते त्या रिंगमधून किंवा रिंग टोपोलॉजी. ॲडिशन ऑफ नोड अँड डिलिशन ऑफ नोड बोथ आर इझी अँड कम्युनिकेशन इज युनिडायरेक्शनल. एकाच वेमध्ये कम्युनिकेशन होतं, बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन होत नाही. म्हणजे ए नोडला ई नोडकडे काही मेसेज पाठवायचा आहे तर त्याला पूर्ण या रिंगकडूनच जायचं आहे, याला असा डायरेक्ट मागे मेसेज ताबडतोब देता येत नसतो. त्याचप्रमाणे सर्व्हर नसतो याच्यामध्ये, प्रत्येक कम्प्युटर स्वतःच्या ओन वर्कसाठी स्वतः जबाबदार असतो. त्याच्यानंतर ॲडिशन डिलिशन नोड्स या इझी असतात. हे आहे रिंग टोपोलॉजी. आता पुढची जी टोपोलॉजी आहे ती आहे बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजीमध्ये फिगरमध्ये बघाल तुम्ही, बस म्हणजे काय, तर एक कॉमन केबल आहे, त्यालाच आपण बस म्हणतो, जिथून इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स वाहून नेले जातात, कॅरी केले जातात, ही बस. आणि ही जी बस आहे ह्याला किती कम्प्युटर, 1 2 3 4 कम्प्युटर आपल्याला इथे जोडलेले दिसतात. हे 4ही कम्प्युटर एकमेकांशी कनेक्टेड आहे आणि ते डायरेक्ट कम्युनिकेट करतात एकमेकांशी. ही नोड ए नोड बी नोडशी किंवा सीशी किंवा डीशी डायरेक्टली कम्युनिकेट करते. सर्व्हर कुठेही दिसत नाही, एक कॉमन केबल आहे, एक कॉमन बस आहे आणि ह्या बसमधून ते डायरेक्ट जातं. एखाद्या नोडला आपल्याला काढून टाकायचं आहे, फॉर एक्झाम्पल ए नोडला काढून टाकायचं आहे तर ते खूप इझी आहे. अजून एक नोड आपल्याला इथे ॲड करायची आहे, फॉर एक्झाम्पल ई नोड, तर ते सुद्धा खूप इझी आहे. म्हणजेच काय, सर्व्हर नाही आहे, प्रत्येक नोड स्वतःचं काम करू शकते आणि प्रत्येकजण दुसऱ्या नोडला डायरेक्टली कम्युनिकेट करू शकते. ॲडिशन आणि डिलिशन ऑफ द नोड इज व्हेरी इझी इन बस टोपोलॉजी. म्हणजे हे काही प्लस पॉईंट आहेत बस टोपोलॉजीचे तुलनेने, स्टार टोपोलॉजीच्या तुलनेने किंवा रिंग टोपोलॉजीच्या तुलनेने बस टोपोलॉजी ही त्यातल्या त्यात जास्त चांगली टोपोलॉजी समजली जाते. तर हे झालं, आता आपण टोपोलॉजीबद्दल बोलले. तुम्हाला याबद्दल आत्ता जे सांगितलेलं आहे टाईप्स ऑफ लॅन आणि टाईप्स ऑफ टोपोलॉजी हे थोडक्यामध्ये कळालेलं असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल ट्रान्समिशन मीडियाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. थँक्यू.